सर्वप्रथम सध्याच्या लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार आणि वाऱ्याच्या दिशेनुसार जर पाहिलं तर आज रात्री रत्नागिरी असेल तर रत्नागिरीचा बहुतांश संपूर्ण भाग असेल, याचबरोबर सांगलीचा घाटमाथ्याचा भाग, याच्यामध्ये शिराळा तालुका असेल, पोनुंब्रे वारणा धरण असेल, या ठिकाणी जोरदार ते मुसळधार स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. कोल्हापूरचा गडहिंग्लज, आजरा, चंदगड या ठिकाणी जोरदार, काही ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळणार. वाऱ्याचा जो वेग असेल तो वाऱ्याचा वेग तुम्हीही माझ्या पाठीमागे पाहू शकता. मी सध्या माझ्या शेतामध्ये उभा आहे, तर वाऱ्याचा वेगही कदाचित 30 ते 40 किलोमीटर प्रति तास एवढा राहण्याची शक्यता आहे. आणि सिंधुदुर्ग संपूर्ण जिल्हा, याचबरोबर रायगडचा बहुतांश संपूर्ण भाग असेल, तसेच ठाणे संपूर्ण जिल्हा, मुंबई संपूर्ण जिल्हा आणि पालघरचा संपूर्ण जिल्हा या भागामध्ये आज जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर पुण्याचा घाटमाथ्याचा भाग असेल, लोणावळा, खंडाळा, भोर असेल, वडगाव असेल, या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. नाशिक जिल्ह्याचा पश्चिम भाग असेल, इगतपुरी असेल, सिन्नर असेल, येवलाचा काय भाग असेल, चांदोडचा काय भाग असेल, या ठिकाणी आपल्याला तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच धुळे, नंदुरबारचा उत्तरेच्या भागामध्ये ही ढगाळ वातावरण पाहायला मिळतं. एक दुसऱ्या स्वरूपात ढग पाहायला मिळतात. मात्र जळगावचा पूर्व भाग असेल, याचबरोबर बुलढाणाचा पश्चिम भाग असेल आणि अकोला पश्चिम असेल, अमरावती पश्चिम असेल, या ठिकाणी पावसाची शक्यता फार कमी आहे. मात्र ढगाळ वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळतं. याचबरोबर आज संध्याकाळी छत्रपती संभाजीनगर असेल, जालना, बीड असेल, याचबरोबर पाटोदा असेल, तसेच हिंगोली, परभणी या ठिकाणी पावसाची शक्यता फार कमी आहे. ढगाळ वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. नांदेडमध्ये ही ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. लातूर, याचबरोबर सोलापूरमध्ये काही अंशी पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भाकडून जर पाहिलं तर विदर्भातील बहुतांश जो पूर्व भाग असेल, याच्यामध्ये भंडारा, गोंदिया, गडचिरोलीचा उत्तरेचा भाग असेल, मुसळधार स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. नागपूरमध्ये हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. चंद्रपूरचा उत्तरेचा भाग असेल, या ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाचा काही अंशी पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर वाशिम असेल, दक्षिण भाग असेल, या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर येणाऱ्या 24 तासाचा जर विचार केला तर येणाऱ्या 24 तासामध्ये घाटमाथ्याचा बहुतांश भाग असेल, याच्यामध्ये जोरदार काही ठिकाणी मुसळधार स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. तसेच रत्नागिरीचा घाट समुद्र सपाट भाग असेल, सिंधुदुर्ग समुद्र सपाटाचा भाग असेल, तसेच रायगडचा समुद्र सपाट भाग असेल, या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आपल्याला येणाऱ्या 24 तासामध्ये पाहायला मिळेल. याचबरोबर त्याचा लगतवरती भाग म्हणजे घाटमाथ्याकडचा भाग जर पाहिला, त्या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. मुंबईमध्येही येणाऱ्या 24 तासामध्ये आज रात्री आणि उद्यापर्यंत ही मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता. याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला, पश्चिम महाराष्ट्राचा जो संपूर्ण पश्चिम बाजू असेल, कोल्हापूरचा पश्चिम, सांगलीचा पश्चिम भाग, शिराळा तालुक्याचा भाग असेल, याचबरोबर सातारा जिल्ह्याचा कराड, पाटण, वाई, महाबळेश्वर या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा संततधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. हा पाऊस काही ठराविक काळापुरता राहील, म्हणजे 10-15 मिनिटं पाऊस पडेल, त्याच्यानंतर थोडासा गॅप घेईल, त्याच्यानंतर 10-15 मिनिटाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता. तसेच पुण्याचा जो भाग असेल, त्या ठिकाणी घाटमाथ्याचा भाग असेल, हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. पूर्व बाजूला मात्र पावसाची शक्यता फार कमी आहे. याचबरोबर खान्देशचा विचार केला, खान्देशमधील जो उत्तरेचा भाग असेल, याच्यामध्ये नंदुरबारचा अक्कलबुवा, बडगाव असेल, या ठिकाणी तुरळक स्वरूपात पाऊस. नाशिकचा पश्चिम भाग असेल, जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला. विदर्भातील जो पूर्व भाग असेल, याच्यामध्ये गडचिरोली, याचं भंडारा, गोंदिया, नागपूर असेल, याचबरोबर यवतमाळचा पूर्व भाग असेल, या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. तसेच जो पूर्व बाजू असेल विदर्भातील, याच्यामध्ये अकोला असेल, बुलढाणा असेल, या ठिकाणी शक्यतो कोण पावसाची जास्त अपेक्षा नाहीये, मात्र ढगाळ वातावरण राहील. तुरळक स्वरूपाचा काही ठिकाणी पाऊस पाहायला मिळेल. अमरावतीचा उत्तर भाग असेल, चिखलदरा, धरणी असेल, या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याचबरोबर वाशिम असेल, रिसोड असेल, या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस किंवा फक्त ढगाळ वातावरण येणाऱ्या 24 तासामध्ये पाहायला मिळण्याची शक्यता आहे. विदर्भामध्ये हा पाऊस जो पूर्व बाजू असेल त्या ठिकाणी जोरदार आहे, मात्र पश्चिम बाजू असेल त्या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा आहे. मराठवाड्याचा विचार केला, मराठवाड्याचा छत्रपती संभाजीनगर, याचबरोबर जालना असेल, बीडचा भाग असेल, परभणी, हिंगोली या ठिकाणी ढगाळ वातावरण राहील. मात्र नांदेडचा विचार जर केला तर खानदेशमधील बहुतांश अशा एका ठिकाणी असणार आहे, त्या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. मात्र मान्सूनची जी अक्षय रेषा जसजशी दक्षिणेला सरकेल, ज्या दक्षिणेला सरकेल त्यावेळेला मान्सूनचा असलेल्या रेषेच्या प्रभावामुळे खानदेशमध्येही पाऊस आपल्याला येणाऱ्या काही दिवसात पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तर हे होतं येणाऱ्या 24 तासाचं राज्याचं हवामान अपडेट. जर आता हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन करा. धन्यवाद.